नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मराठी शेती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 चा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भेटला। जसे नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल किंवा मराठवाड्यातल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये प्रमाणे पीक विमा भेटला। परंतु राज्यातले बरेच सारे शेतकऱ्यांना अद्यापही जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयाचा पीक विमा मिळणं अपेक्षित होता, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही हा खरीप हंगाम 2025 चा पीक विमा भेटला नाही। मग हा पीक विमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार? याचबरोबर कपाशी आणि तुरीचा पीक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही भेटलेलं नाही, त्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, काहींचं झालेलं नाही। मग या संदर्भात थोडक्यात अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघण्याचा प्रयत्न करा, सगळी माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण कपाशी आणि तुरीच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, कपाशी आणि तुरीच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन अद्यापही बाकी आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये कपाशी आणि तुरीच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन होईल। जसं की हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, जालना असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये कपाशी आणि तुरीच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन होणार आहे आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना रकमा दिसू लागल्यावर हा खरीप 2025 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे। जसं की अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कपाशी आणि तुरीचा जो पीक विमा आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे, परंतु मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वितरण बाकी आहे। आणि वितरणाचं कारण की विमा कंपनीच्या माध्यमातून हे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे हे वितरण थांबलेलं आहे। तर याच्यामध्ये आता सर्वप्रथम आता ही माहिती तर मी तुम्हाला सांगितली, परंतु याच्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा खूप महत्त्वाचा आहे, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे। आता याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांना भेटलेला आहे, नांदेडमध्ये भेटलेला आहे, नांदेडमध्ये 819 कोटीचा काहीतरी पीक विमा भेटलेला आहे। याचबरोबर जालना असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, म्हणजे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटला। परंतु धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, याचबरोबर जालन्याचा काही भाग, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप 2025 चा जो सोयाबीनचा जो पीक विमा आहे तर तो शेतकऱ्यांना भेटलेला नाहीये। मग त्यांची रक्कम दिसत आहे, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही भेटलेला नाही। मग त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये पीक विमा वाटप होण्याची शक्यता आहे। आता हे झालं मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं। आता येऊयात विदर्भातील, पूर्व विदर्भातील 11 जिल्ह्याची माहिती घेऊयात। त्याच्यामध्ये अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, या सर्व विदर्भातल्या 5 जिल्ह्याची माहिती। तर ज्याच्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पीक विम्याचं वाटप बाकी आहे, इतरही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वाटप बाकी आहे। तर त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, काहींचं कॅल्क्युलेशन बाकी आहे। आता कॅल्क्युलेशन जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना ह्या रक्कमा दिसत नाहीत, तोपर्यंत या पीक विम्याचं वाटप होणार नाही, अशी एक स्पष्टपणे माहिती आहे। आता ज्या शेतकऱ्यांना रक्कमा दिसत आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विमा वाटप होणार आहे आणि विदर्भातल्या सुद्धा शेतकऱ्यांना कपाशी आणि तुरीचा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन बाकी आहे आणि कॅल्क्युलेशन झाल्यावरच या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होईल। आणि उर्वरित महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याची माहिती घ्यायला, एकंदरीत महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्याची जर माहिती घ्यायला गेली तर पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 1200 कोटीचा काहीतरी पीक विमा वाटप झाला, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1200 कोटी रुपये मंजूर झालेत, काही शेतकऱ्यांना वाटप सुद्धा झालेत आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप बाकी आहे। मग ते वाटप जे बाकी आहे तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विमा जो कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। ही आहे खरीप हंगाम 2025 ची संपूर्ण माहिती। आणि आता खरीप हंगाम 2026-27 चा पीक विमा भरायला शासनाच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। आता सर्व शेतकरी बांधवांनी आपला पीक विमा भरायचा आहे। तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे पीक पेरलं आहे ते पीक तुम्ही तुमच्या पीक विमा म्हणून भरू शकता, परंतु याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR काढून एक अट टाकलेली आहे। जर तुमच्या शेतामध्ये जर सोयाबीन पीक असेल तर त्याचा तुम्ही पिकाचा पीक विमा भरावा। जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पीक असेल परंतु पीक विमा भरत असताना तुम्ही जर कपाशीचा भरलेला असेल तर ही अशी जर चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी माहिती दिली तर शेतकऱ्यांवरती पुढचे 5 वर्ष त्या शेतकऱ्याला ब्लॅकलिस्ट केलं जाईल, त्याचा फार्मर ID बंद केला जाईल, नंतर 5 वर्षासाठी त्या शेतकऱ्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ही सर्व माहिती लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरावा। तुमच्या शेतात जे पीक आहे त्याच पिकाचा पीक विमा भरावा, अन्यथा शेतकऱ्याचं
म्हणजे इतर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप 2025च्या पिकाच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. मराठी शेती युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.